नमस्कार फ्रेंड्स, आज आपण समीक्षा सिद्धांत मराठीमधील समीक्षा सिद्धांत हा विषय आज आपण अभ्यासत आहोत. समीक्षा सिद्धांतामधील घटक एक उपघटक साहित्य समीक्षा स्वरूप आणि व्याप्ती. साहित्याचं नाव काय आहे? साहित्य समीक्षा स्वरूप आणि व्याप्ती या घटकाचा आज आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तर काही दीर्घ उत्तरी प्रश्न आलेत आणि टिप आले, त्या संदर्भात आपण ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, साहित्य समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करून तिची व्याप्ती चर्चण्यासह व्याख्या द्या. काय म्हटलेलं आहे? प्रश्न काय आहे की साहित्य समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करा आणि त्याची व्याप्ती सांगा. ओके. तर उत्तर काय? समीक्षा हा शब्द संस्कृतमधील सम अधिक इक्षा काय म्हटलेलं आहे? समीक्षा हा शब्द कुठून आलेला आहे? तर समीक्षा हा शब्द संस्कृतमधील सम अधिक इक्षा म्हणजे सखोल निरीक्षण करणे. काय समीक्षा हा शब्द संस्कृतमधील सम अधिक इक्षा यांपासून बनलेला आहे. म्हणजे काय? सखोल निरीक्षण करणे. समीक्षा म्हणजे केवळ ग्रंथातील उणिवा शोधणे नव्हे, तर साहित्य कृतीचे गुण, दोष, कलात्मक मूल्य आणि सामाजिक संदर्भ यांचे विवेकी विश्लेषण करणे होय. काय म्हटलेलं आहे? समीक्षा म्हणजे काय? समीक्षा हा शब्द संस्कृतमधील सम अधिक इक्षा या धातूपासून बनलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो की सखोल निरीक्षण करणे. समीक्षा केवळ केवळ ग्रंथातील उणिवा शोधणे नव्हे, तर साहित्याचे गुण, दोष, कलात्मक मूल्य आणि सामाजिक संदर्भ यांचे विवेकी विश्लेषण करणे म्हणजे समीक्षा होय. व्याख्या काय याची? पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या मते व्याख्या काय दिलेली आहे? यांनी समीक्षेची व्याख्या काय केलेली आहे? तर समीक्षा म्हणजे कलेतील रस आणि विवेक यांचा संगम होय. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी काय म्हटलेलं आहे? समीक्षा म्हणजे काय? तर समीक्षा म्हणजे कलेतील रस आणि विवेक यांचा संगम म्हणजे समीक्षा होय. स्वरूप कसं आहे समीक्षेचा? तर समीक्षा ही एकाच वेळी शास्त्र आणि कला ह्या दोन्ही आहेत. समीक्षा काय? ही एकाच वेळी शास्त्र पण आहे आणि कला पण आहे. ती तर्कनिष्ठ असते म्हणून शास्त्र आहे. ती कशी तर्कनिष्ठ आहे म्हणून ती शास्त्र आहे. आणि ती सौंदर्य शोधते आणि ती काय करते? साहित्यामधलं सौंदर्य शोधण्याचं काम करतं म्हणून ती कला आहे. ती तार्किक म्हणजे तर्कनिष्ठावरून ती साहित्याचं विश्लेषण करण्याचं काम करते. आपल्या तात्विक, तर्कनिष्ठ ह्या गोष्टींमधून अभ्यासक वैज्ञानिक गोष्टींचा वापर करून, शास्त्रानुसार वापर करून ते साहित्यामधील गुणदोष शोधण्याचं काम करते म्हणून ते शास्त्र आहे. आणि ते साहित्यातील सौंदर्य शोधण्याचं काम करते म्हणून ती कलाही आहे. म्हणून समीक्षा ही एकाच वेळी शास्त्रेचं पण काम करतं आणि कलेचं पण काम करतं, म्हणून ही शास्त्र आणि कला दोन्ही आहे. खांडेकरांच्या मते ययातीवरील समीक्षा यांचे उत्तम उदाहरण आहे. काय म्हटलं? खांडेकरांच्या ययाती हा ग्रंथ किंवा साहित्य आहे. ह्या साहित्यावरील जी समीक्षा केलेली आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. जेथे काम, त्याग, संघर्षाचे तात्विक विश्लेषण केले जाते. जेथे काय? काम, त्याग, संघर्षाचे तात्विक विश्लेषण केले जाते. प्रश्न 2, साहित्य समीक्षेची प्रमुख उद्दिष्टे. साहित्य समीक्षेचे प्रमुख उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा. आता साहित्य समीक्षेचे उद्दिष्ट आहेत ते समजून घेऊया. साहित्य समीक्षेची व्याप्ती लेखक, वाचक, साहित्य या तिन्ही स्तरांवर होत असते. साहित्याची जी व्याप्ती काय आहे? तर ही लेखक, वाचक आणि साहित्य या तिन्ही स्तरांवर असते. तिची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत? तर ग्रंथाचा परिचय करणे, साहित्याचा परिचय करणे, वाचकाला नवीन साहित्याचा आशय आणि शैलीची ओळख करून देणे. नंतर मग मूल्यमापन करणे, साहित्याचं मूल्यमापन करणे, साहित्य कृतीची गुणवत्ता आणि समाजातील तिचे स्थान निश्चित करणे. म्हणजे जी साहित्य कृती आहे तिची गुणवत्ता आणि समाजामध्ये त्या साहित्य कृतीचं स्थान काय ते निश्चित करणं. तिसरं आहे लेखक वाचक दुवा. लेखक आणि वाचकांमधलं साहित्य समीक्षा ही दुव्याचं काम करतं. लेखकाचा मूळ दृष्टिकोन वाचकापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणं हे समीक्षेचं काम असतं. काय असतं? तर लेखकाचा जो जो दृष्टिकोन आहे, मूळ दृष्टिकोन आहे, जो वाचकापर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहोचवणे हे समीक्षेचं काम असतं. नंतर मग अभिरुची घडवणे. वाचकांमध्ये साहित्याबद्दलचे सौंदर्य भान आणि चिकित्सा वृत्ती विकसित करणे. काय म्हटलंय? की वाचकामध्ये साहित्याबद्दलचे सौंदर्यभान आणि चिकित्सा वृत्ती विकसित करणे हे एक समीक्षेचे उद्दिष्ट आहे. साहित्य संस्कृती. 5वा आहे साहित्य संस्कृती. साहित्याच्या समाजाशी आणि संस्कृतीशी असलेला संबंध अधोरेखित करणे. 5वा उद्दिष्ट काय? तर साहित्य संस्कृती साहित्याचा समाजाशी असलेला आणि संस्कृतीशी असलेला जो संबंध आहे तो अधोरेखित करणे हे एक समीक्षेचं उद्दिष्ट आहे. प्रश्न 3, समीक्षा ही शास्त्र आणि कला यांचा संगम कशी आहे ह्याचं उदाहरणांसह स्पष्ट करा. काय म्हटलेलं आहे? समीक्षा ही शास्त्र आणि कला यांचा संगम कशी आहे याचा उदाहरणांसह स्पष्ट करा. समीक्षेला शास्त्र आणि कला या दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले जाते. समीक्षा काय? समीक्षा एक शास्त्र म्हणून,
यामध्ये विश्लेषण, तर्क, वर्गीकरण, तटस्थता असते. समीक्षक एखाद्या नियमावलीच्या आधारे साहित्याचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ माधवराव पटवर्धन यांची समीक्षा. समीक्षा शास्त्र म्हणून काय काम करतं, तर समीक्षामध्ये विश्लेषण, तर्क, वर्गीकरण, तटस्थता या गोष्टींचा समावेश होतो. एखादा समीक्षक नियमावलीच्या आधारे साहित्याचा अभ्यास करतो. उदाहरण काय घेऊ शकतो आपण, तर माधवराव पटवर्धन यांची समीक्षा. म्हणून समीक्षा ही एक शास्त्र म्हणून काम करते. तर समीक्षा एक कला. समीक्षकाला लेखकाचा अनुभव स्वतःच्या संवेदनशीलतेने अनुभवावा लागतो. शैलीचा रसास्वाद घेणे ही एक कलात्मक प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ राम गणेश गडकरी यांच्या साहित्यावरील समीक्षा हे उदाहरण घेऊ शकतो. समीक्षा एक कलेमध्ये काय, तर समीक्षक जो असतो तो लेखकाचा जो अनुभव आहे तो स्वतःच्या संवेदनशीलतेने अनुभवण्याचं काम करतो आणि शैलीचा रसास्वाद घेतो. ते जी लेखनशैली आहे त्या लेखनशैलीचा किंवा त्या साहित्याचा रसास्वाद घेणे ही एक कलात्मक प्रक्रिया असते. म्हणून म्हटलेलं आहे की समीक्षा ही एक कला आहे. तर उदाहरण काय घेऊ तर राम गणेश गडकरी यांच्या जर साहित्यावरील समीक्षा तुम्ही वाचल्यात तर तुम्हाला साहित्य ही कला आहे हे याचं कशी कला आहे हे समजून येईल. म्हणून म्हटलेलं आहे की समीक्षा ही एक शास्त्रीय आहे आणि कलाही यांचा संगम आहे. यामुळे समीक्षा ही शास्त्रीय अचूकता आणि कलात्मक संवेदनशीलता यांचा मेळ घालणारी प्रक्रिया ठरते. म्हणून काय म्हटलेलं आहे, यामुळे समीक्षा ही शास्त्रीय अचूकता आणि कलात्मक संवेदनशीलता यांचा मेळ घालणारी प्रक्रिया ठरते. प्रश्न 4, एका आदर्श समीक्षकाकडे असणे आवश्यक असलेल्या गुणांचे सविस्तर वर्णन करा. म्हणजे एखादा आदर्श जो समीक्षक आहे त्याच्याकडे कोणते कोणते गुण असणे आवश्यक आहेत त्याचं सविस्तर वर्णन करायचं आपल्याला. दर्जेदार समीक्षेसाठी समीक्षकाकडे खालील गुणांची आवश्यकता असते. जर आपल्याला एखादा दर्जेदार समीक्षक बनायचा असेल तर आपल्याकडं खालील गुण आपल्या अंगी असणं आवश्यक आहे. बहुश्रुतता, व्यासंगी वृत्ती असणं गरजेचं आहे. बहुश्रुतता, व्यासंगी वृत्ती अंगी असणं गरजेचं आहे. त्याला केवळ साहित्यच नव्हे तर इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्राचेही ज्ञान, तत्वज्ञान ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास असणं किंवा ज्ञान असणं गरजेचं आहे. निष्पक्षपातीपणा असणे पक्षपातीपणा असणे, स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवून तटस्थपणे साहित्याचे परीक्षण करून निर्णय देणे किंवा समीक्षण करणं हा निष्पक्षपाती पार्शियलिटीपणा कमी असणं गरजेचं आहे. नंतर मग तिसरं आहे सौंदर्यदृष्टी. साहित्यातील शब्दांच्या पलीकडचा भाव आणि सौंदर्य ओळखण्याची कला अवगत असणं गरजेचं आहे. म्हणजे साहित्यामध्ये जी सौंदर्यदृष्टी आहे ती आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. साहित्यातील जे शब्दांचा पलीकडचे जे भाव आहेत, सौंदर्य ती ओळखण्याची कला अंगी असणं गरजेचं आहे. निर्भीडता असणं स्वतःमध्ये एखाद्या समीक्षामध्ये सत्य मांडताना कुणाचीही भीती न बाळगणे हे एक गुण असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणते कोणते गुण, श्रुतता, नंतर मग निष्पक्षपातीपणा, सौंदर्यदृष्टी आणि निर्भीडता हे गुण एका समीक्षकाच्या अंगी असणे गरजेचे आहे. तोच चांगला समीक्षक बनू शकतो. आता याचं उदाहरण कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर हे अशा निर्भीड आणि विवेकी समीक्षाचे उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो. प्रश्न 5, साहित्य समीक्षेची प्रक्रिया कोणकोणत्या टप्प्यातून पूर्ण होते? सविस्तर समीक्षेची प्रक्रिया ही पायरीने पुढे जाणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. वाचन व निरीक्षण, साहित्यकृतीचे एकाग्रतेने वाचन करणे, नंतर मग आकलन करणे, लेखकाला काय सुचवायचं आहे याचा गाभा समजून घेणे, नंतर मग विश्लेषण करणे, पात्रांची मांडणी, भाषेचा वापर, शैली, आशय यांचे भाग पाडून अभ्यास करणे, नंतर मग मूल्यमापन करणे, त्या साहित्यकृतीने समाजाला किंवा साहित्याला काय दिले आहे याची पारख करणे आणि शेवटी आहे निष्कर्ष. सर्व अभ्यासांती ती साहित्यकृती श्रेष्ठ आहे की नाही यावर स्वतःचे मत मांडणे. उदाहरणार्थ ग्रामीण साहित्याची समीक्षा करताना तेथील वास्तववाद आणि बोलीभाषा यांचे विश्लेषण करून मगच निष्कर्ष काढला जातो. तर साहित्य कोणत्या कोणत्या पायरीने होतात, तर एखाद्या साहित्याची समीक्षा करायची असेल तर समीक्षेच्या पायऱ्या कोणत्या आहेत, तर वाचन, निरीक्षण, नंतर मग आकलन, नंतर मग आकलन झाल्यानंतर त्या साहित्याचं विश्लेषण झाल्यानंतर मूल्यमापन करणे आणि शेवटी निष्कर्ष बांधणे. ते ह्या पायऱ्यांमधून एखाद्या साहित्याची समीक्षण केलं जातं. आणि याचं उदाहरण काय घेऊ शकतो, ग्रामीण साहित्याची समीक्षा करताना तेथील वास्तव म्हणजे ग्रामीण भागातील जे वास्तववाद आणि बोलीभाषा यांचे विश्लेषण करून मगच निष्कर्ष काढला जातो. आता काही सविस्तर टिपा आहेत त्या समजून घेऊया.
समीक्षेची व्याख्या आणि संज्ञा. समीक्षा म्हणजे केवळ टीका नव्हे, तर संस्कृतमधील सम म्हणजे चांगल्या प्रकारे आणि इक्षा म्हणजे पाहणे. यावरून सखोल अभ्यासाची संज्ञा तयार झाली आहे. समीक्षा म्हणजे काय? केवळ टीका नव्हे, तर संस्कृतामधील सम आणि इक्षा यांवरून सखोल अभ्यासाची ही संज्ञा तयार झालेली आहे. साहित्यातील सत्य, शिव, शिव म्हणजे कल्याणकारी आणि सुंदर या मूल्यांचा शोध घेणे म्हणजे समीक्षा होय. ही प्रक्रिया साहित्याला नवीन अर्थ प्राप्त करून देते. समीक्षेची व्याख्या काय? समीक्षा केवळ टीका नव्हे, तर संस्कृतमधील सम म्हणजे चांगल्या प्रकारे आणि इक्षा म्हणजे पाहणे यावरून सखोल अभ्यासाची संज्ञा तयार झाली आहे. साहित्यातील सत्य, शिव, शिव म्हणजे कल्याणकारी आणि सुंदर या मूल्यांचा शोध घेणे म्हणजे समीक्षा होय. ही प्रक्रिया साहित्याला नवीन अर्थ प्राप्त करून देते. टिप 2. समीक्षा आणि टीका यांतील फरक आहे. सर्वसामान्यपणे टीका आणि समीक्षा एकच मानले जातात, परंतु त्यात फरक आहे. टीका अनेकदा नकारात्मक किंवा दोष दाखवणारी असू शकते. याउलट समीक्षा ही अधिक व्यापक आणि विधायक असते. ती केवळ दोष न दाखवता साहित्याचे गुण, त्यातील सौंदर्य आणि लेखकाची प्रतिभा यांचा सन्मानपूर्वक वेध घेते. हा समीक्षा आणि टीकांमधले फरक आहे. 3. समीक्षेची सामाजिक उपयुक्तता. समीक्षा ही केवळ वैयक्तिक मत नसते, तर ती समाजाची अभिरुची घडवण्याचे काम करते. एखादे पुस्तक का वाचावे किंवा त्यातून काय बोध घ्यावा याचे मार्गदर्शन समीक्षा करत असते. साहित्याला समाजाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचे काम समीक्षेच्या माध्यमातून होत असते, ज्यामुळे समाजाची वैचारिक पातळी उंचावते. समीक्षेची सामाजिक उपयुक्तता काय? समाजासाठी काय उपयोग होतो समीक्षेचा? तर समीक्षा ही केवळ वैयक्तिक मत नसते, तर ती समाजाची अभिरुची घडवण्याचे काम करते. एखादे पुस्तक का वाचावे किंवा त्यातून काय बोध घ्यावा याचं मार्गदर्शन समीक्षा करत असते. साहित्याला समाजाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचे काम समीक्षेच्या माध्यमातून होत असते. समीक्षा हे काम करत असते, ज्यामुळे समाजाची वैचारिक जी पातळी आहे ती उंचावली जाते. म्हणून समीक्षा ही सामाजिक उपयुक्तता आहे. टिप 4. समीक्षकाची संवेदनशीलता. समीक्षक हा केवळ बुद्धिमान असून चालत नाही, तर तो संवेदनशील असणे गरजेचे आहे. लेखकाने कोणत्या परिस्थितीत, कोणत्या भावनेतून लेखन केले आहे हे समजून घेण्यासाठी समीक्षकाकडे कल्पनाशक्ती आणि सहानुभूती, संवेदनशीलता असावी लागते. तरच तो साहित्यातील गूढ अर्थ वाचकांसमोर उलगडू शकतो. समीक्षा 5. समीक्षा प्रक्रियेतील मूल्यमापन. काय म्हटलेलं आहे आपण चार टिपांमध्ये? समीक्षेची संवेदनशीलता काय? तर समीक्षा हा केवळ बुद्धिमान असून चालत नाही, तर तो संवेदनशील असणेही गरजेचं आहे. लेखकाने कोणत्या परिस्थितीत किंवा कोणत्या भावनेतून लेखन केलेलं आहे हे समजून घेण्यासाठी समीक्षकाकडे कल्पनाशक्ती आणि सहानुभूती म्हणजे संवेदनशीलता असावी लागते. तरच तो साहित्यातील गूढ अर्थ वाचकांसमोर उलगडू शकतो. टिप 5. समीक्षा प्रक्रियेतील मूल्यमापन हा समीक्षेचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. यांमध्ये साहित्याची इतर समकालीन किंवा जुन्या साहित्याशी तुलना केली जाते. या साहित्यकृतीने मानवी जीवनातील कोणत्या शाश्वत सत्याला स्पर्श केला आहे हे येथे ठरवले जाते. यामुळे साहित्याच्या इतिहासात एखाद्या लेखकाचे स्थान निश्चित होते. काय म्हटलेलं आहे? समीक्षा प्रक्रियेतील मूल्यमापनाचं काम काय? तर मूल्यमापन हा समीक्षेचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये साहित्याची इतर समकालीन किंवा जुन्या साहित्याशी तुलना केली जाते. त्या साहित्यकृतीने मानवी जीवनातील कोणत्या शाश्वत सत्याला स्पर्श केला आहे हे येथे ठरवले जाते. याचमुळे साहित्याच्या इतिहासात एखाद्या लेखकाचे स्थान निश्चित होते. तर मित्रांनो, आज आपण साहित्य समीक्षा सिद्धांतामधील पहिला उपघटक आहे साहित्य समीक्षा स्वरूप आणि व्याप्ती. या घटकाचा प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या घटकाचे मुद्दे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.